हे ॲरोज का दाखवले मी? आता समजा इथून एक ॲरो आहे, ठीक आहे. इथून एक ॲरो आहे, ते ॲरो जे आहे ते GRF आहे. काय आहे? ग्राउंड रिॲक्शन फोर्स आहे, ठीक आहे. हा ॲरो झाला. मग हा ॲरो काय करतो, तुम्ही जेव्हा खाली प्रेस करता, हा ॲरो हे ग्राउंड रिॲक्शन फोर्स तुम्हाला तुमच्या बॉडीला वर ढकलते, ठीक आहे. तुम्ही जेवढं रेझिस्टन्स तुमच्या शरीराचं वजन ह्याच्यावर अप्लाय करता, तेवढं तुमचं शरीर वर जातं, ठीक आहे. हे जे फ्लोअर आहे ते मूव्ह होत नाही, कारण हे हेवियर एंड आहे फ्लोअर. पण तुमची बॉडी जी आहे ती लायटर एंड आहे, त्यामुळं तुमची बॉडी मूव्ह होते, हे फ्लोअर मूव्ह होत नाही, ठीक आहे. हे जे ॲरो दाखवले ते पुश डाऊन आहे, ठीक आहे. ह्या ॲरोचं सुद्धा खूप काम आहे, ठीक आहे. मग आपण आता पुश अप्स कळलं तुम्हाला. पुश अप्स म्हणू नका, पुश डाऊन्स म्हणा. जेव्हा तुम्ही खाली फ्लोअरला पुश करता, ढकलता, तेव्हा तुमची बॉडी ऑटोमॅटिकली वर येते. तर ह्या ॲरोचं काय काम आहे, ठीक आहे. हे जेव्हा तुम्ही खाली ढकलता तेव्हा तुम्ही वर येता, असं हे पण बघू शकता. जेव्हा तुम्ही खाली पुश करता, हे ॲरो दाखवलं आहे ना, खाली पुश करता, इथून एक फोर्स अप्लाय होतं, ह्याला ग्राउंड रिॲक्शन फोर्स म्हणतात. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट जे फ्लोअर तुम्हाला प्रोव्हाइड करतं, मग तुम्ही ऑटोमॅटिकली वर जाता, ठीक आहे. तर आपला मुद्दा, जर हे जे हात आहेत, हे हात तुम्ही मध्ये जेव्हा हे दाखवलं ना ॲरो, मधल्या साईडला जेव्हा दोन्ही साईडचे हात तुम्ही जेव्हा हे ॲरोनुसार स्लाईड करता मधल्या साईडला, तर तुमच्या चेस्ट मसलची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती जास्त होते, ठीक आहे. आणि ह्या ॲरोचं महत्त्व काय आहे? हे ॲरोज जे आहेत ते तुम्ही आउटसाइडर, हे जे